जय गजानन मोरया। आजच्या या आपल्या जीवन पर्व या विषयाच्या या भागाच्या आजच्या या दुसऱ्या भागामध्ये मी ज्योतिषशास्त्री डॉक्टर अभिषेक गोसावी आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करत आहे। आपण मागच्या भागापासून जो एक प्रकारचा एक उपक्रम आपण करत आहोत की आपण आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही गोष्टी करत आहोत त्याच्यावरती आपण अभ्यास करून त्याचा ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या आपल्या धार्मिक आध्यात्मिक ग्रंथात ज्याप्रमाणे काही गोष्टींची काही उकल केलेली आहे त्याचा आपण अभ्यास करण्याचा हा प्रयत्न करत आहोत। त्याप्रमाणे मागील भागात आपण बघितलं की आपण सकाळी उठल्यानंतर कशा पद्धतीने आपण उठलं पाहिजे, उठल्यानंतर आपण काय केलं पाहिजे किंवा आपण कुठल्या देवतेची प्रार्थना केली पाहिजे हे आपण मागच्या भागात बघितलं। तर या भागात आपण बघणार आहोत की हा विषय कदाचित तुम्हाला एखादा क्षुल्लक वाटू शकतो किंवा या विषयात एवढं काय आहे असं तुम्हाला वाटू शकतं, परंतु हा जो आपला आजचा विषय आहे ह्याचा आपल्या जीवनावरती आपल्या शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट हा होत असतो, खूप मोठ्या प्रमाणात फरक हा पडत असतो। तर हा विषय कुठला आहे तर हा विषय आहे आपली शौच। आज आपण शौचालयास असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात की ज्याचा आध्यात्मिक व धार्मिक व त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या कशा प्रकारे विचार केलेला गेलेला आहे आणि त्याचा आपल्या शरीरावरती आपल्या जीवनावरती कसा परिणाम होतो हे आपण आजच्या या भागात बघणार आहोत। तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या भागाला। तर आता आपण बघूयात की नक्की आपण शौचास जाताना आपण टॉयलेटला जाताना कुठल्या पद्धतीने व काय केले पाहिजे। त्या प्रकारे आपण जर जुन्या सर्व धार्मिक आपल्या ग्रंथांचा आपले जे काही जुने पुराण असतील त्यांचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये तुम्हाला एक साम्य आढळेल की त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरातील मल असतील मूत्र असेल किंवा ज्या काही वाईट गोष्टी असतील या नैऋत्य दिशेला जाऊन त्या स्वच्छ कराव्या असं आपल्या सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे। परंतु ज्याप्रमाणे यामध्ये सुद्धा दोन भाग पडलेले आहेत की वास्तूच्या नैऋत्य दिशेला की वास्तूमध्ये नैऋत्य दिशेला। तर ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की वास्तूच्या नैऋत्य दिशेला जायचं आहे, म्हणजे आपली जी वास्तू असेल त्या वास्तूच्या नैऋत्येला बाहेर जाऊन आपलं सर्व मलमूत्र असतील ती विसर्जित करावीत। परंतु काही ठिकाणी असं आढळून येतं की घराच्या नैऋत्य आपल्या वास्तूमध्ये असणाऱ्या नैऋत्य दिशेला काही जण याचा आधार घेऊन तिकडे संडास बांधा बाथरूम बांधा या प्रकारचे तुम्हाला काही सुचवू शकतात, परंतु हे वास्तुदोषाला सर्वात मोठं कारण असतं। कारण मल आणि मूत्र ही वास्तूच्या बाहेर नैऋत्य दिशेला विसर्जित करावी असं आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे। ज्या वेळेस आपण तिकडे जातो त्यावेळेस आपण आपल्या शरीरातील सर्व ज्या काही घाणेरड्या गोष्टी असतील, घाणेरड्या असंही नाही म्हणता येणार की आपण जे काही दिवसभर पूर्ण खात असतो त्याचं एक वेगळ्या पदार्थ डायजेस्ट व्हायची जी पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये नैऋत्य दिशेवरती पृथ्वी तत्वाचा वास असतो। पृथ्वी तत्वाचा वास असल्या कारणाने तुमच्या शरीरातील ज्या काही ह्या सगळ्या गोष्टी असतील या तिकडे विसर्जित कराव्यात, जेणेकरून तुमच्या पूर्ण शरीरावरती तुमच्या पूर्ण मानसिकतेवरती एक चांगल्या प्रकारचा एक सकारात्मकता निर्माण व्हावी। म्हणून या हेतूने आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की शौचास हे नेहमी वास्तूच्या बाहेर नैऋत्य दिशेस जाऊन ते शौच विसर्जित करणे आवश्यक असते। आता याच मध्ये आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की कुठल्या दिशेस बसून किंवा कुठल्या दिशेकडे शौचास बसल्यावरती आपलं तोंड नसावं। तर ह्याचा पण खूप मोठा अभ्यास खरं तर आपल्या ज्योतिषकारांनी असू देत किंवा पुराणकर्त्यांनी असू दे केलेला असू देत की आपले जे वारे आहेत हे दक्षिणेकडचे आणि पश्चिमेकडचे वारे हे अजिबात चांगले नसतात, आपल्या शरीराला कुठल्याही जीवाला हे घातक असतात। तर त्याच प्रकारे त्यामध्ये ज्योतिषशास्त्रांनी असू देत किंवा आपल्या धार्मिक ग्रंथांनी असू देत सांगितलेलं आहे की आपण नेहमी शौचास बसताना टॉयलेटला बसताना आपले तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे झाले पाहिजे। हे तोंड चुकूनही दक्षिण किंवा पश्चिमेकडे झाले पाहिजे नाही। असे जर काही झाले तर त्यामध्ये आपल्या कुटुंबातील लोकांना किंवा आपल्याला त्या वाहणाऱ्या दक्षिण आणि पश्चिमेकडच्या वाऱ्याचा त्या दुर्गंधीने किंवा त्या जंतूंने काही रोग होण्याची संभावना असते असं स्पष्ट आपल्या ग्रंथात लिहिलेलं आहे। म्हणून नेहमी शौचास बसताना हे उत्तर किंवा पूर्व या दिशेकडे बसूनच शौचास बसावे ही एक सांगितलेली आपल्या ग्रंथकर्त्यांनी एक चांगली आपल्याला एक उपाययोजना आहे। आता आपण बघूयात की नक्की ह्या दिशांचा जो काय आपल्या पुराणकर्त्यांनी किंवा ग्रंथकर्त्यांनी आपल्याला ज्या दिशा सांगितलेल्या आहेत त्याचा आपल्यावरती कसा प्रकारे परिणाम पडतो। त्याच प्रकारे
मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मी सांगितलेल्या गोष्टी या तुम्ही मी सांगतोय किंवा ग्रंथकर्त्यांनी सांगितलेल्या आहेत म्हणून कधीही तुम्हाला त्या फॉलो करायच्या नाहीये, ही पहिली गोष्ट. या सर्व गोष्टींचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. जर तुम्हाला याचा अनुभव आला तरच तुम्ही या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, अन्यथा तुम्ही नाही फॉलो केल्या तरी काही हरकत नाहीये. त्या प्रकारे ज्यावेळेस आपण थोडासा या गोष्टींवरती अभ्यास करतो त्यावेळेस असं जाणवलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस उत्तर आणि पूर्व या दिशेला तुमचं तोंड करून शौचास बसता, टॉयलेटला बसता, त्यावेळेस बसल्यानंतर तुम्हाला होणारा जो टॉयलेटची विधी असेल, जी काय प्रक्रिया असेल ती सुरळीत होते. काही जणांना, बरेच जणांना पत्रिकेतील, आपल्या ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या पत्रिकेतील गुरुग्रह हा जर बिघडलेला असेल तर पोटाचे विकार होण्याची संभावना असते. पोटाच्या विकारांमध्ये आपल्याला अपचन होणे ही पण त्यातीलच एक प्रक्रिया आहे. की अपचनाचा जर कोणाला त्रास असेल तर त्यांनी नक्कीच दक्षिण व पश्चिम या दिशा सोडून पूर्व व उत्तर या दिशेकडे बसून आपण जर शौच केल्यास आपल्याला हा अपचनाचा त्रास हा पूर्णपणे बरा होण्याची शक्यता आहे, असं आपल्या अभ्यासातून दिसून आलेलं आहे. म्हणूनच आपण 40 दिवस, जे मी तुम्हाला सांगत असतो की जर 1.25 महिन्याच्या कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात चांगली घडण्यासाठी 40 दिवसांचा अवधी देणं हा गरजेचं असतं. त्यामुळे 40 दिवस तुम्ही दक्षिण व पश्चिमेकडे तोंड न करता पूर्व व उत्तर दिशेकडे तोंड करून शौचास बसा आणि ह्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. कारण जर आपल्या विज्ञान सांगतं की आपल्याला होणाऱ्या रोगांपैकी 90 ते 95% रोग हे आपलं अपचन किंवा आपल्या शरीरातील जी काही डायजेस्टिव्ह प्रक्रिया आहे ती व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे किंवा आपल्याला शौचास न झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावरती परिणाम करत असतात, आपल्या रोगराईला कारणीभूत असतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच पूर्व व उत्तर दिशेकडे तोंड करून ह्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घ्या व तुम्ही स्वतः हा अनुभव घेऊन एक जीवन पर्व जे आहे ते चांगल्या प्रकारे तुमचं साध्य करा. आता बरेच वेळा असं होतं, आपण जे आपल्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आपण जे राहतो, बंगला असेल तर आपण तिथे आपल्या पद्धतीने वास्तुशास्त्राचा चांगला सल्ला घेऊन आपण आपल्याला हवा त्या पद्धतीमध्ये वास्तुशास्त्राच्या सल्ल्यानुसार आपण तिथे संडास व बाथरूम बांधू शकतो. पण ज्या वेळेस आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो त्यावेळेस काही गोष्टी या आपल्या हातात नसतात आणि त्यामुळे वास्तूमध्ये सर्वात मोठं वास्तुदोषाला कुठलं जर एखादी गोष्ट कारणीभूत असेल तर ती आपल्या वास्तूमध्ये असणारे संडास व बाथरूम या गोष्टी कारणीभूत असतात. या गोष्टी जर आपल्या वास्तूमध्ये, शक्यतो वास्तूमध्ये आपल्या संडास व बाथरूमची जी दिशा आहे ही नैऋत्य सोडून दक्षिणेचा एक भाग, पश्चिमेचे 2 भाग या दिशेमध्ये सांगितलेले आहेत. परंतु या भागात जर आपलं संडास बाथरूम नसेल व ते जर संडास बाथरूम आग्नेय असेल, पूर्व असेल, ईशान्य असेल, उत्तर असेल, वायव्य असेल, या भागात जर कुठे आलेले असेल किंवा ते नैऋत्य दिशेत जरी असेल तरी यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण आपल्या बाथरूमच्या खिडकीमध्ये एका काचेची बाटली घ्यायची आहे. त्या बाटलीमध्ये आपल्या दुकानामध्ये किराणा मालाच्या काळे मीठ मिळते. काळे मीठ म्हणजेच एक मोठा असा काळा प्रकारचा खडा असतो मिठाचा, ते मीठ मिळतं. ते मीठ त्या काचेच्या बरणीमध्ये भरून त्या आपल्या संडासामध्ये ठेवायचं आहे, त्या आपल्या बाथरूमच्या ठिकाणी ठेवायचं आहे. ज्या वेळेस त्या बाटलीला पाणी सुटेल त्यावेळेस त्यातील मीठ जे आहे ते टाकून द्यायचं आहे आणि परत त्या ठिकाणी नवीन मीठ ठेवायचं आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, ह्याचा तुम्हाला चांगलाच परिणाम होईल. आणि हा जो विषय आहे या विषयाला तुम्ही जर अनुभव घेतलात, ह्या जर सर्व गोष्टी तुम्ही जर केल्यात तर ह्याचा तुम्हाला तुमच्या जीवन पर्वामध्ये आनंद होण्यासाठी, एक समाधान होण्यासाठी नक्कीच एक चांगल्या प्रकारचा अनुभव घेता येईल. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. जय गजानन मोरया.